नमस्कार मंडळी, 11 जुलै 2025 हा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरला. कारण याच दिवशी आपले 12 मराठा किल्ले, ज्यांच्यावर शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची शिस्त, दूरदृष्टी आणि अभिमान कोरलेला आहे, त्यांना युनेस्कोकडून वर्ल्ड हेरिटेज साईट असा जागतिक दर्जा मिळाला. आता हे किल्ले फक्त आपलेच राहिले नाहीत, तर ते संपूर्ण जगाचे सांस्कृतिक वारसा स्थळ बनले आहेत. पण खरंच विचार केलात का, ही मान्यता मिळणं म्हणजे नेमकं काय? युनेस्को म्हणजे नक्की कोण आणि आपले हे गड या जागतिक यादीत का आणि कसे आले, याचा फायदा आपल्याला नेमका काय होणार आहे? युनेस्को म्हणजे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, एक अशी जागतिक संस्था जी जगभरात शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक वारसा याच्या संवर्धनासाठी काम करते. दरवर्षी युनेस्को अशा जागांची निवड करते ज्या जागा संपूर्ण मानवजातीसाठी ऐतिहासिक, सांस्कृतिक किंवा नैसर्गिक दृष्टिकोनातून अमूल्य असतात. अशा जागांना दिला जातो वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा आणि त्यामुळे त्या ठिकाणांना जागतिक मान्यता, निधी आणि संरक्षण मिळतं. यादीत नाव येण्यासाठी काही महत्त्वाचे निकष असतात. त्या ठिकाणाचं ऐतिहासिक आणि स्थापत्य मूल्य, त्याचं भविष्यासाठी टिकाव, ते ठिकाण किती युनिक आहे आणि त्याच्या मागे असलेली सांस्कृतिक वारसा, यासाठी संबंधित देश युनेस्कोला प्रस्ताव पाठवतो आणि तिथे एक सखोल प्रक्रिया होते. काही वर्ष लागतात, त्यामुळे हे काम सोपं नसतं. भारत सरकारने सादर केलेला प्रस्ताव होता मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया, म्हणजेच मराठा साम्राज्याच्या लष्करी धोरणांवर आधारित, भूगोलाशी एकरूप असलेल्या आणि स्थापत्यदृष्ट्या हुशारीने उभारलेल्या किल्ल्यांचा संच. यात दाखवण्यात आलं की हे गड केवळ संरक्षणाची साधनं नव्हती, तर शिवाजी महाराजांनी त्याच्यामध्ये भूगोल, स्थापत्यशास्त्र, युद्धशास्त्र आणि स्वराज्य तत्वज्ञान एकत्र केलं होतं. दुर्गम डोंगरावर बांधलेले गड, समुद्रगड, जलद हस्तांतरणाची व्यवस्था, अन्न साठवणूक आणि लष्कराच्या हालचालींसाठी विचारपूर्वक रचना, हे सगळं त्यात अधोरेखित केलं गेलं. या यादीत 12 किल्ल्यांचा समावेश करण्यात आला. शिवनेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, लोहगड, साल्हेर, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तमिळनाडूमधील जिंजी किल्ला, हे सर्व गड म्हणजे मराठा साम्राज्याच्या युद्धनीतीचे प्रत्यक्ष पुरावे आहेत. खास बाब म्हणजे हे सगळं अचानक झालेलं नाही. गेली तब्बल 10 वर्ष यासाठी इतिहास अभ्यासक, संशोधक, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाचा संयुक्त प्रयत्न सुरू होता. यामध्ये माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संसदेत अनेकदा हे मुद्दे उपस्थित केले होते. त्यांनी वारंवार सांगितले होते की गड हे आपल्या अस्मितेचे, इतिहासाचे आणि स्फूर्तीचे मूळ आहेत आणि त्यांना जागतिक व्यासपीठावर स्थान मिळालंच पाहिजे. अखेर त्याच प्रयत्नानं यश मिळालं. यामुळे आता महाराष्ट्राचं आणि विशेषतः या 12 किल्ल्यांचं भवितव्य बदलणार आहे. एक तर हे गड जागतिक पातळीवर प्रसिद्ध झाले आहेत, त्यामुळे देशविदेशातून लाखो पर्यटक इथे आकर्षित होतील. दुसरं म्हणजे युनेस्को आणि भारत सरकारकडून संवर्धनासाठी निधी, संरक्षण, माहिती तंत्रज्ञान आणि संशोधनासाठी जागतिक पातळीवर मदत मिळणार आहे. याशिवाय हे गड पर्यटन हब बनतील. पन्हाळ्यासारख्या ठिकाणी जिथे पर्यटकांसाठी सुविधा, माहिती केंद्र, मार्गदर्शक इत्यादी विकसित केले जातील. या सगळ्यामुळे स्थानिकांना रोजगार, गुंतवणूक आणि व्यावसायिक संधी मिळणार आहेत. पण एक प्रश्न अनेकांना पडला, सिंहगड, तोरणा आणि इतर अनेक ऐतिहासिक गड यादीत का नाही आले? त्याचं उत्तर हे आहे की युनेस्को फक्त इतिहास नव्हे, तर त्या ठिकाणाचं आजचं जतन, त्याचं दस्तऐवजीकरण, त्याचं आर्किटेक्चरल मूल्य आणि त्याचा जागतिक वारसात फिट बसणारा भाग बघतं. त्यामुळे यावेळी 12 गड यादीत आले, पण भविष्यात इतर गडांचाही विचार केला जाऊ शकतो जर त्यांच्या जतनामध्ये गंभीर पावलं उचलली गेली तर. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, भारतात अजूनही 42 पेक्षा जास्त जागा युनेस्को यादीत आहेत. यामध्ये अजिंठा वेरूळ, कुतुब मिनार, महाबोधी मंदिर, हम्पी इत्यादींचा समावेश होतो. आणि आता आपल्या गडांनीही त्यात प्रवेश केलाय. याहून मोठा सन्मान महाराष्ट्रासाठी असूच शकत नाही. शिवरायांचे गड हे आपल्या अस्मितेचे, प्रेरणेचे आणि इतिहासाचे प्रतिमान्य आहेत. त्यांना मिळालेला हा वर्ल्ड हेरिटेज दर्जा म्हणजे आपल्या स्वराज्य संकल्पनेला मिळालेलं जागतिक प्रमाणपत्र आहे. हे गड आता जगाचे आहेत, पण त्यांची जपणूक, संवर्धन आणि ओळख टिकवणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. जय शिवराय, जय महाराष्ट्र.